पारनेर शहराचा विकास करायचं म्हणलं तर आज रोजी पारनेरच्या नगरपंचायतकडं कुठलाही टाउन प्लॅनिंग दिसत नाही. तुमचा रस्ता कुठं असला पाहिजे, तुमचा बायपास कुठं असला पाहिजे, तुमचं पाण्याची व्यवस्था काय आहे किंवा तुमची गटर योजनेचं काय आहे, ही कुठलीही व्यवस्था यांच्याकडं नाही. पारनेर एक तालुक्याचं गाव आहे. तालुक्याच्या बाबत काय व्हिजन आहे या लोकांकडं? आज रोजी काहीच नाही. पारनेरची बाजारपेठ संपत चाललेली, याच्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही, म्हणजे पूर्ण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. किंवा पारनेर शहराबद्दल काय बायपास कसा असला पाहिजे, रोड कसा असला पाहिजे, सांडपाण्याची काय व्यवस्था असली पाहिजे, हे कुठलंही प्लॅनिंग नाही. 24 तास यांच्या डोक्यात राजकारण घुमते. पण तुम्ही येत्या 10-20 पिढ्या म्हणजे 2 पिढ्या ह्या पुढ्यांसाठी तुम्ही पारनेरबद्दल काय प्लॅनिंग केलं आहे, हे कुठलंही यांच्याकडं व्हिजन नाही. आणि बिगर व्हिजनचं तुम्ही फक्त राजकारण करताय, लोकांचे मतदान घेताय. पण भविष्यात ह्या पारनेरला त्याचे दुष्परिणाम भोगावं लागणार आहे. हे बिगर व्हिजन असलेले लोक ह्या राजकारण्यांनी आपलं नगरपंचायत ताब्यात घेतली. ताब्यात घेऊन फक्त बिलं काढणे, एकच सांडपाण्याची गटर असेल त्याचं 4-4 वेळा बिल काढणे, वसुली करणं, ठेकेदार लावून स्वतःचे त्याच्यातून टक्केवारी घेणं, हे प्रकार वाढत चालल्यामुळं पारनेर शहराचा विकास परत खुंटत चाललेला आहे. वाड्या वस्तीवरती यांनी कचरा गाडी कधीच जात नाही, त्या ठिकाणी यांनी कचरा गाडीचं बिल लावलं. म्हणजे तुम्ही जर ती सुविधाच देत नाही आणि जाणीवपूर्वक तुम्ही नगरपंचायत ठराव करते, म्हणजे ह्या सर्व नगरसेवकांनी ठराव केला का ह्या वाड्या वस्तींच्यावरती घरांच्या मोजण्या करा, त्याच्यावरती म्हणजे कर लावा. म्हणजे जाणीवपूर्वक ह्या नगरपंचायतवाल्यांनी म्हणजे नगरसेवकांनी, हे सर्वच नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर केला का ह्या नगरपंचायत हद्दीत पूर्ण घरांची मोजणी करून त्याला कर लावण्यात यावा, असा पूर्ण ठराव केला. आणि हेच नगरसेवक का सांगतात वरून आदेश आहे. अरे आहे ना आदेश, पण तुम्ही किती टक्केवारीने ते कर वाढवला पाहिजे याचा बी आदेश असतो ना. पण नागरिकांची दिशाभूल करायची आणि तुमचं ते प्रत्येकाला त्याचा कर लावला. एक शेळी आपल्या गोठ्यात बांधली जाते, त्या गोठ्यात बांधणाऱ्या शेळीलासुद्धा आज कर भरावा लागतो. इतकी भयानक अवस्था करून ठेवली. नगरपंचायतची गाडी त्या कधीच त्या वाडी वस्तीवरती गेली नाही, त्यालासुद्धा आज कचरा गाडीचं बिल भरावं लागतं. म्हणजे किती वसुली करणार आणि किती लोकांना वेड्यात काढणार. हे नगरसेवक आज तुम्हाला दिसत असतील ह्या पक्षातून त्या पक्षात गेले. अरे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी पाळताय, जनतेचं काय? जनतेचा विचार करणं गरजेचं आहे ना. आज एखाद्या शेतीमालाचा बाजार आपल्याच पारनेरमध्ये शेती माल पिकवतोय, त्याला जर तुम्ही 50 रुपयाची भाजी विकायला आणली तर तुम्ही त्याला 60 रुपयाचं कर लावून ठेवला आहे.